आणि दिवाळीचे फटाके कोणी कोणी वाजवले? टीचर मी नाही फोडले. मी पण नाही फोडली. टीचर मी अच्छा, नाही ओके. फोडले. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण एक वर्कशीट बघणार आहोत. ठीक आहे, आपला लेसन झालेला आहे ना, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यस मॅम. काय काय आठवते तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट वर? टीचर कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. दोन टाईप आपण तीन टाईप बघितलेले आपण मिररचे. कोणते होते? कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि प्लेन मिरर. बरोबर. यस मॅम. येस. दिसते सगळ्यांना फाईल? यस मॅम. फाईल दिसते? यस मॅम. ओके. अजून काय काय पाहिलेलं? तुम्हाला काय काय आठवतंय? मॅम आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये लाईट विषयी रे कुठले असतात? जो रे सरफेस वर जातो तो रे कोणता असतो? जो सरफेस वर जातो आणि तो रे कोणता असतो? आणि बॅक येतो तो रे कोणता असतो? जो सरफेस वर जातो तो इन्सिडेंट रे. बरोबर. आणि जो बॅक येतो तो रिफ्लेक्टेड रे. येस. आणि लॉ पण बघितलेला आपण. बरोबर. लॉ ऑफ रिफ्लेक्शन बघितलेलं. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतो? सेम असतो का वेगवेगळा असतो? अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स काय असतो? वेगवेगळा असतो. विसरला तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये? टीचर एकदा रिपीट करा ना. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स काय असतं? एकमेकांना सेम असतात की वेगवेगळे असतात? लॉ होता लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आठवते का? वेगवेगळे. आठवते लॉ ऑफ रिफ्लेक्शन? ठीक आहे, आपण वर्कशीट बघू, एक एक क्वेश्चन बघू. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला मी लॉ ऑफ रिफ्लेक्शन ह्याला पण दिलं होतं हा होमवर्कला. सो परत एकदा रिवाइज करा. फर्स्ट क्वेश्चन बघा, काय दिसतंय सगळ्यांना? यस मॅम. आवाज का मला एवढासा येतोय? दिसतोय मॅम. ओके. यस टीचर दिस. So first question is, what is the distance between the pole and principal? Pole and principal focus of a spherical mirror called. काय बोलणार? पोल आणि प्रिन्सिपल फोकस मधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय बोलणार? रेडियस ऑफ कर्वेचर बोलणार, प्रिन्सिपल ऍक्सिस बोलणार, फोकल लेंथ बोलणार की सेंटर ऑफ कर्वेचर बोलणार? काय बोलणार? फोकल लेंथ. हा, बरोबर. द डिस्टन्स बिटवीन द पोल and principal axis is called focal length. बरोबर आहे.
आपण काय काढलेली, ही एक लाईन काढलेली, बरोबर. आपलं हे काय असतं, पोल. आपला हा काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. आपण काय काढतो, त्याच्यावर एक पोल काढतो. डिस्टन्स बिटवीन द पोल अँड प्रिन्सिपल फोकस. हा, हे आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. हे काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. आपण इकडे काय काढला, फोकस. इथे काय काढला आपण, आपला प्रिन्सिपल फोकस, जिथे कुठे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे काय होतात, एकमेकांना इंटरॅक्ट होतात. काय होतात, तिथे आपल्याला फोकस भेटतो, जो इकडे पण असतो किंवा वरती पण असतो, बरोबर. डिपेंड्स अपॉन कुठे आपण ऑब्जेक्ट ठेवलाय, बरोबर आहे. सॉरी. तर हे जे डिस्टन्स आहे, कशामधलं, पोल आणि प्रिन्सिपल फोकस मधलं हे डिस्टन्स आहे, ते काय ठरवतं, फोकल लेंथ. ओके, समजलंय. त्यानंतर इफ द इनर सरफेस ऑफ स्पेरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग, इट इज कॉल्ड. कोणता मिरर आहे तुमचा, इनर पार्ट जर रिफ्लेक्टिंग, कुठला येईल, येस, कॉन्केव्ह मिरर. मी तुम्हाला केव्हचं एक्झाम्पल सांगितलेलं. केव्ह म्हणजे गुहा, म्हणजे आतल्या साईडला. तर कॉन्केव्ह मिरर, करेक्ट. इमेज फॉर्म बाय द प्लेन मिरर इज ऑलवेज काय असतं, रियल. प्लेन मिरर. प्लेन मिरर, व्हर्च्युअल. हा, आपण जो आरसा असतो ना आपला, तो प्लेन मिरर असतो, बरोबर. मग त्याच्यात जी आपल्याला इमेज भेटत असते ती व्हर्च्युअल असते, ती रिअल नसते, कारण ती पलीकडे भेटत असते ना आपल्याला, बरोबर. सेम साईडला नाही भेटत, ती पलीकडे भेटत असते. मग त्यामुळे ती काय येईल, व्हर्च्युअल. काय येईल, व्हर्च्युअल. सो इमेज फॉर्म बाय द प्लेन मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल. लक्षात ठेवा, समजलं. तुम्ही, आपण प्लेन मिरर म्हणजे कुठला, आपला आरसा, बरोबर. तुम्ही जर एखादी इन्सिडेंट रे गेली, आपल्याला इमेज कुठे भेटते, सेम साईडला, सॉरी पलीकडे, आपलं हे कुठे असतं, पलीकडे व्हर्च्युअल इमेज भेटते. ओके, म्हणजे इथे तुमची पास होते रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे, आणि इन्सिडेंट रे पलीकडे इंटरॅक्ट होते, तुमचा फोकस तुम्हाला इथे भेटतो. त्याच्यामुळे ही इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. कशी असते, व्हर्च्युअल. A mirror is typically made by coating the back surface of a glass piece. कसली फिल्म असते पाठीमागे, मिररच्या पाठीमागे, लेड ऑक्साइड, ॲल्युमिनियम और सिल्वर. ॲल्युमिनियम और सिल्वर. कसली कोटिंग असते, ज्यामुळे आपण शाईन करतो ना मिरर, पाठीमागे जो लावलेला जातो. ओपेक मिरर कसा असतो, ओपेक. स्पेलिंग माहिती आहे ना, ओपेक म्हणजे ट्रान्सपरंटच्या अपोजिट ओपेक वर्ड आहे. ऐकलंय तुम्ही ओपेक वर्ड कधी? येस मॅम. काय स्पेलिंग आहे, OPA QUE. ट्रान्सपरंटच्या अपोजिट ओपेक. मग कुठला लेअर असतो, तर ॲल्युमिनियम सिल्वर. कुठला, ॲल्युमिनियम और सिल्वर. त्यानंतर काय, when reflected rays appear to come together behind the mirror, the resulting image काय येईल, व्हर्च्युअल इमेज. when reflected rays appear to come together behind the mirror, म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बिहाइंड द मिरर म्हणजे मगाशी तुम्हाला जी इमेज दाखवली ती. सपोज हा इन्सिडेंट रे आणि
रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते काय आले, पाठीमाग जर काय झाले, कम टुगेदर पाठीमाग जर आले तर तुम्हाला जी इमेज भेटते ती काय ते फ्रंट असतं तर तुम्हाला रिअल इमेज भेटली असती. फ्रंट जर वर्ड असता तर काय दिलं असतं तुम्ही, रिअल इमेज. इथे काय दिलंय, बिहाइंड. बरोबर, म्हणजे मिररच्या मागे तुम्हाला इमेज भेटते. मग जी इमेज तुम्हाला मिररच्या मागे भेटते ती ऑलवेज काय असते, व्हर्च्युअल असते. काय असते, व्हर्च्युअल इमेज. ओके. तुमच्या लक्षात आहे म्हणजे सगळं विसरलेला नाहीये तुम्ही, बरोबर. येस मॅम. तुमचा आता एक्झामचा रिझल्ट कधी लागेल, नोव्हेंबर महिन्यात. अच्छा. आता काय दिलंय, फॉर एनी पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अ कॉन्व्हेक्स मिरर आहे, लक्षात घ्या. इट ऑलवेज प्रोड्युसेस अन इमेज दॅट इज फर्स्ट मॅग्निफाईड अँड इन्व्हर्टेड, इरेक्ट अँड डिमिनिश्ड, रिअल अँड सेम साइज, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड. कोणती इमेज भेटेल फॉर एनी पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अ कॉन्व्हेक्स मिरर, व्हर्च्युअल अँड डिमिनिश्ड. व्हर्च्युअल अँड डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे जी जी ऑब्जेक्ट पेक्षा छोटी असते का मोठी असते, डिमिनिश्ड म्हणजे काय, ऑब्जेक्ट पेक्षा लहान की मोठी, ऑब्जेक्ट पेक्षा लहान. हा. जो मिरर आपण कुठे वापरतो, लहान. हा, कॉन्व्हेक्स मिरर आपण कुठे वापरतो, गाडीच्या आरशात वगैरे. येस, गाडीच्या आरशामध्ये, जिथे आपल्याला मोठ्यात मोठी ऑब्जेक्ट लहान आकारात दिसते आणि ती काय असते, व्हर्च्युअल. ओके. इरेक्ट अँड डिमिनिश्ड. इरेक्ट अँड डिमिनिश्ड. इरेक्ट अँड डिमिनिश हा ऑप्शन आहे. इरेक्ट म्हणजे काय, इरेक्टचा अर्थ काय येईल, सरळ. बरोबर. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आणि इरेक्ट म्हणजे काय, जशी आहे तशी. बरोबर. आपल्या नॉर्मल आरशात पण आपण कसं दिसतो, इरेक्टच दिसतो, आपण उलटे दिसत नाही. बरोबर. सो कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तुम्हाला कशी भेटते, इरेक्ट भेटते, व्हर्च्युअल भेटते आणि डिमिनिश्ड भेटते. ओके. समजल्या प्रॉपर्टीज. इथे तुम्हाला व्हर्च्युअलचा पण ऑप्शन देऊ शकतात, व्हर्च्युअल और डिमिनिश्ड, इरेक्ट और व्हर्च्युअल, या तिन्ही कंडिशन पैकी कोणत्याही दोन कंडिशन देऊ शकतात. तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कुठली भेटते, एक व्हर्च्युअल भेटते, इरेक्ट भेटते आणि डिमिनिश्ड भेटते. ओके. इन्व्हर्टेड भेटते का नाही, तर मग गाड्या सगळ्या उलट्या दिसल्या असत्या पाठीमागच्या जर इन्व्हर्टेड भेटायला लागली असत्या इमेज तर. बरोबर. मग त्याच्यामुळे कशी भेटते तुम्हाला, नेहमी इरेक्ट भेटते. कशी इमेज भेटते, इरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजला ह्याचा अर्थ, सगळ्यांना समजलं मॅम. एनी डाऊट, नो मॅम. नो मॅम. हे ऑप्टिक्सचे जेवढे लेसन आहेत ते आत्ताच एकदम पक्के करून घ्यायचे का, कारण जसं तुम्ही हायस्ट स्टँडर्डला जाल अजून त्याची लेवल थोडी टफ होत जाईल, रे डायग्राम आणि त्याचे न्यूमरिकल्स. त्यामुळे आताच बेसिक जो ऑप्टिक्सचा पार्ट आहे तो काय करून घ्यायचा, एकदम पक्का करून घ्यायचा आहे, की कोणता मिरर असेल तर कोणती इमेज हे एकदम बायहार्ट करून टाकायचं. ओके. म्हणजे तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी सांगता यायला पाहिजे, एवढं बायहार्ट करून टाकायचं. समजलं. कारण हे आहेच तुम्हाला 10th पण असणार आहे आणि जे सायन्स घेणार त्यांना 11th-12th पण असणारच आहे ऑप्टिक्सचा पार्ट. ओके. त्यानंतर द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल. आता बघा, मगाशी पोल आणि प्रिन्सिपल फोकस होतं, आता काय दिलंय, पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर स्पेरिकल मिरर इज द, काय येईल, प्रिन्सिपल ऍक्सिस. येस, मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आता सपोज तुमचा हा काय स्पेरिकल मिरर आहे आणि हा त्याचा सेंटर आहे, ह्या सेंटरचा कर्वेचर सेंटर आहे, इथे कुठेतरी सेंटर आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि पोल आहे, त्या पोल मधनं काय गेली, लाईन पास झाली. हा इथे तुमचा
हा इथे पोल आहे सपोज, आणि त्याच्यामधून ही लाईन पास झाली, तर काय झाली ती प्रिन्सिपल ऍक्सिस. काय झाली? ही जी लाईन आडवी जाते ती ऍक्सिस. ओके, कारण आपण काढतो ना, तुम्ही हे ऍक्सिस काढता ना मॅथ्स मध्ये, ग्राफ मध्ये एक्स वाय झेड ऍक्सिस काढता ना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, बरोबर. हे काय आहे? हा प्रिन्सिपल ऍक्सिस. आडवा असतो तो कोणता ऍक्सिस असतो? एक्स का वाय? होरिझॉन्टल ऍक्सिस कोणता असतो? एक्स असतो का वाय असतो? वाय असतो. आणि उभा एक्स. येस, गुड. सो ह्याचा आन्सर आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. नेक्स्ट वन, विच टाइप ऑफ स्पेरिकल मिरर इज ऑल्सो कॉल्ड फोकसिंग मिरर? काय येईल? फोकस करायला कोणता वापरणार तुम्ही? प्लेन वापरणार, कॉन्व्हेक्स वापरणार की कॉन्केव्ह वापरणार? कॉन्केव्ह. मिरर वापरणार. कॉन्व्हेक्स का नाही? कारण कॉन्केव्हचा रिफ्लेक्टिंग सरफेस कुठे आहे? इथे, बरोबर. आणि त्याला आपण कॉन्व्हर्जिंग पण बोलतो. त्यामुळे सगळ्या रेज काय होणार? एकाच ठिकाणी इथे काय होतील? फोकस होतील. काय होतील? फोकस. त्यामुळे आपण कोणता मिरर वापरणार जर फोकस करायचा असेल तर? कॉन्केव्ह मिरर. आणि ह्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्जिंग. रेज काय होतात तुमचे सगळे? कॉन्व्हर्ज होतात. काय होतात? कॉन्व्हर्ज. आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय होतात? डायव्हर्ज. काय होतात? डायव्हर्ज. ओके, क्लिअर? सो याचं उत्तर काय आहे? सगळ्या जणांना समजतंय? येस मॅम. डाऊट असेल तर आत्ताच विचारा. नो टीचर. ओके, नेक्स्ट जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. दिसते? येस. टीचर. In Cartesian sign convention, focal length of concave mirror is taken as. काय येईल? निगेटिव्ह लेफ्ट कडे असते त्यामुळे. येस, कार्टेशियन म्हणजे आपण जी एक्स वाय ची वापरतो ना भाषा, त्याला बोलतात कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. ओके, वेगवेगळे कोऑर्डिनेट्सच्या सिस्टीम आहेत, तुम्हाला नंतर नंतर येतील. एक्स वाय झेड वापरतात वेगवेगळे कार्टेशियन. तर ही जी सिस्टीम आपण वापरतो त्याला बोलतात कार्टेशियन साइन. त्यामुळे इथे काय असतं? हा लेफ्ट साइडचा पार्ट कुठला असतो? निगेटिव्ह वाला असतो. त्यामुळे आपण फोकल लेंथ कुठे घेतो? इथे फोकल लेंथ घेतो, बरोबर. सो तो काय येईल? निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिरर आहे म्हणू ना. मिरर बघा कोणता दिलाय? कॉन्केव्ह मिरर दिलाय, बरोबर. जर सपोज कॉन्व्हेक्स असतात पॉझिटिव्ह असतं. कॉन्केव्ह मिरर दिलाय, कोणता असणार? निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिररला मॅम जर कॉन्व्हेक्स मिरर असतं तर पॉझिटिव्ह असतं. हा, कॉन्व्हेक्स मिरर असतात तर पॉझिटिव्ह, कारण कॉन्व्हेक्सच्या इमेजेस इथे येतात, बरोबर, पलीकडे येतात ना. आपण मगाशी बघितलं कॉन्व्हेक्सचे इमेजेस आपल्याला इथे भेटतात, व्हर्च्युअल म्हणजे पलीकडे भेटतात. तर त्याचं काय येईल? साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह येईल. ओके, आणि कॉन्केव्ह मिररचं काय येणार? निगेटिव्ह. क्लिअर? येस मॅम. Now, according to first ray diagram rule, for spherical mirrors, a ray parallel to principal axis after reflection passes through the. काय होईल? According to first ray diagram, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस. नक्की हो मॅम. आपण बघितलंय.
आता सपोज हा मी मिरर काढला, ही त्याची झाली प्रिन्सिपल ऍक्सिस. दोन कंडिशन बघितलेल्या आपण. एक रे काय जाते पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर, आणि मग त्यानंतर काय होते ती फोकस मधून जाते. फोकस मधून जाते. आणि अजून दुसरी कंडिशन काय बघितलेली, जर सपोज ती फोकस मधून गेली तर उलटी ती कंडिशन, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरेलल असते. तर ती प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल असते. बरोबर, प्रिन्सिपल फोकस. करेक्ट आन्सर. बाकीच्यांनी सांगायचंय सगळ्यांनी. मॅम अजून नाही आहेत का क्वेश्चन? आहेत आहेत. एक मिनिट. आता फिल इन द ब्लँक्स आहे. आता तुमच्याकडे ऑप्शन होते, आता फिल इन द ब्लँक्स आहे. विदाउट ऑप्शन तुम्हाला सांगायचंय. मॅम जे इथं लिहिलेलं आहे ते ब्लँक इरेज करा ना. एक मिनिट हा. लावण्या, एनी डाऊट? नो मॅम. एक मिनिट. Concave mirror is also called dash mirror because parallel rays get focused after reflection. काय येईल? मगाशीच तुम्ही बघितलेलं. फोकसिंग मिरर. येस, फोकसिंग मिरर. वरतीच आपण बघितलं होतं, बरोबर, की कॉन्केव्ह मिररला दुसरं काय बोलतात, फोकसिंग मिरर. फक्त उलटा क्वेश्चन विचारलेला की फोकसिंग मिरर कशाला बोलतात, कॉन्केव्ह मिररला. पण इथं त्याचाच उलटा क्वेश्चन विचारलाय. कॉन्केव्ह मिरर इज ऑल्सो कॉल्ड फोकसिंग mirror. The distance between, same question आला. The distance between pole and principal focus of the mirror is called फोकल लेंथ. फोकल लेंथ. focal length. Yes, focal length. The pole is the dash of the mirror surface. काय येईल? पोल म्हणजे काय असतं? ध्रुव. हा म्हणजे एक्झॅक्ट काय असतं? पोल म्हणजे मिररचा काय असतो? सेंटर. पोल म्हणजे काय असतं? मिररचा सेंटर. सो पोल इज द सेंटर ऑफ द मिरर सरफेस. मिड पॉइंट. हा, येस. पृष्ठभागाच्या सो पोल इज द, काय येईल? पोल इज द सेंटर ऑफ द, येस. त्यानंतर फॉर व्हर्च्युअल इमेजेस फॉर्म बाय स्पेरिकल मिरर्स द हाईट इज ऑलवेज टेकन टू बी, काय करायची हाईट? पॉझिटिव्ह. हाईट कशी येईल? पॉझिटिव्ह. सर व्हर्च्युअल इमेजेस आपल्याला पाहिजे असतील स्पेरिकल मिरर पासून, तर हाईट इज ऑलवेज टेकन टू बी पॉझिटिव्ह. येस, पॉझिटिव्ह. त्यानंतर द मिनिमम हाईट ऑफ द प्लेन मिरर मस्ट बी डॅश डॅश द हाईट ऑफ द पर्सन. हाफ. 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 काय असते? मिनिमम हाईट ऑफ द प्लेन मिरर मस्ट बी
half the height of the Hello. person in order to see the full image. So minimum height कशी पाहिजे प्लेन मिररची? must be half. म्हणजे आपल्यापेक्षा प्लेन मिररची हाईट मिनिमम हाईट ही हाफ असली पाहिजे आपली फुल इमेज दिसण्यासाठी. ओके. Hello, teacher. Hello, teacher. Hello, teacher. दिसतंय? Yes, ma'am. फर्स्ट काय रेडियस ऑफ कर्वेचर कोणता ऑप्शन येईल रेडियस ऑफ कर्वेचर? डी ऑप्शन डी. बिटवीन द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. बाकीचे आदिती? Hello, teacher. Yes, teacher. Option D. ऑप्शन डी. इज इट करेक्ट? Yes. Yes, ma'am. द पोल अँड द सेंटर ऑफ कर्वेचर हे पण आपण ऑलरेडी एमसीक्यू मध्ये पाहिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द ऑप्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे. नंतर कॉन्केव्ह मिरर यूज कुठे आपण यूज करतो कॉन्केव्ह मिरर? ऑप्शन सी. ऑप्शन सी यूज इन बार्बर शॉप फॉर मॅग्निफाईड इमेज. बरोबर. इवन दो इथे डेंटिस्ट लोक पण वापरतात. बरोबर. इमेज मोठी दिसते ना डेंटिस्ट जो आरसा असतो. बरोबर. कॉन्वेक्स मिरर इमेज कॉन्वेक्स ऑप्शन बी. ऑप्शन बी Body. is always virtual, smaller and erect. Erect. Yes. त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर. ऑप्शन ए. सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट. आपण मगाशी वरती टाकलं. बरोबर. आणि रूल 3 कोणता आहे? इन्सिडेंट रे ऑप्शन ई. ऑप्शन ई. सेंटर ऑफ कर्वेचर गेला तर आता आपण बघितलं रिफ्लेक्टेड ट्रेसेस सेम पाथ बॅक. जर तो सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेला तर रिफ्लेक्टेड रे काय होतो सेम पाथनी रिफ्लेक्ट होतो. बरोबर. आपण इमेज पण बघितलेली. जर Yes, सपोज हा सेंटर ऑफ हा तुमची प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि इथे सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि त्याच्यातूनच जर तुमचा काय गेला इन्सिडेंट रे गेला तर तो काय होतो रिफ्लेक्ट. त्याच वेनी काय होतो इथून गेला तर त्याच वेनी काय होतो तो रिफ्लेक्ट बॅक. Reflect होतो. येस. Hello, teacher. येस. टीचर मी मराठी मीडियम त्याच्यामुळे मला इंग्लिश येते पण नाही ना. तुम्ही हे प्रश्न थोडंफार मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगशाल का? ओके. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? त्रिज्या येते ना रेडियस ऑफ कर्वेचरची त्रिज्या येते. हा तुमचं काय आहे? एक मिनिट. नाही टीचर याच्या पुढचे प्रश्न विचारताना तुम्ही त्या कुठले प्रश्नांचं प्रश्न? ट्रान्सलेट मोठे प्रश्न का? शॉर्ट नाही आन्सर. टीचर याच्या पुढे तुम्ही जे प्रश्न विचारशाल ना स्लाइडवर दाखवशाल ना त्याचं मराठी ट्रान्सलेट करून दाखवायचं. ओके चालेल. तर हे समजलं तुला मॅच द फॉलोइंग? येस मॅम. समजलंय का मॅच द फॉलोइंग? येस मॅम समजलं थोडस. ओके. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय तुला माहितीये का मराठीमध्ये?
Not audible. वक्रतेची त्रिज्या. कर्वेचर म्हणजे काय? वक्र, वक्रता. कर्व म्हणजे काय? वक्र, बरोबर. वक्रतेची त्रिज्या. वक्रतेची त्रिज्या म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन द पोल. पोल म्हणजे काय? ध्रुव आणि जो बिंदू असतो, वक्रतेचा जो बिंदू सेंटर असतो, केंद्र असतो, त्याच्यातलं अंतर म्हणजे काय येणार? तुमची वक्रतेची त्रिज्या, बरोबर ना. त्यानंतर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय? तुमचा आंतरवक्र आरसा. आंतरवक्र आरसामध्ये आपल्याला कशासाठी वापरतो? तर आपण बार्बर शॉप मध्ये वापरतो, बरोबर. त्यानंतर बहिर्वक्र आरसा. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्वक्र आरसा. मग त्याच्यात आपल्याला कशी प्रतिमा भेटते? प्रतिमा ही व्हर्च्युअल असते, आभासी असते, छोटी असते आणि सरळ असते. इरेक्ट म्हणजे काय? सरळ, जशीच्या तशी. त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय? वक्रतेचा केंद्र. वक्रतेचा केंद्र हा काय असतो? स्पियर म्हणजे आपलं हे काय? स्पियर. स्पियरचा केंद्र. स्पियर शेप माहितीये ना? चेंडू Yes, आपला ma'am. कसा असतो? स्पियर, 3D गोल. ओके, तर त्याचा केंद्र. आणि आपला रूल 3, नियम तिसरा नियम काय सांगतो? इन्सिडेंट रे म्हणजे जो किरण त्याच्यावर आपटतो, तो जर सेंटर मधून गेला, तो जर केंद्रातून गेला, तर तो काय करतो? त्याच रिफ्लेक्टेड म्हणजे परावर्तित किरण जो येतो, तो सेम त्याच दिशेने परत पाठी येतो. समजलं? समजलं का? Yes, ma'am. समजलं. आता आपण नेक्स्ट बघू. फर्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलाय. Why are mirrors fitted on the outside of cars usually convex mirror? आता तुम्हाला ह्याचा आन्सर माहितीये काय? हे आन्सर मॅम मी सांगू अदिती. हा सांग. Because it helps to drivers see more areas behind and then safety. येस, बरोबर. अंतर्वक्र हा जो आरसा, बहिर्वक्र आरसा जो आपण वापरतो, तो कारमध्ये का फिट केला जातो आउटसाइडला? तर कशामुळे? आपण कॉन्व्हेक्स मिररची प्रॉपर्टी पाहिली, त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा कशी भेटते? बहिर्वक्र आरशात किंवा कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. तर आपल्याला इमेज ही इरेक्ट भेटते, छोटी भेटते, जशी ऑब्जेक्ट असतो त्याच्यापेक्षा आपल्याला लहान दिसते. त्याच्यामुळे आपण हा आरसा कारमध्ये वापरतो, बरोबर. दिस अलाउज द ड्रायव्हर टू सी वायडर एरिया ऑफ द सराउंडिंग. हा आरसा काय करतो? ड्रायव्हरला लांबचं पण आपण काय करू शकतो? लांब जर एखादी गाडी असेल तर तरी पण आपण आरशामध्ये या बघू शकतो, बरोबर. कारण त्याच्यात सगळ्या प्रतिमा कशा होतात? ऍक्च्युअल इमेज पेक्षा काय होतात? प्रतिमा छोट्या होतात. त्यामुळे आपण लांबचं सुद्धा त्या आरशामध्ये बघू शकतो. पाठवून येणारी गाडी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्यासाठी हा मिरर कशामध्ये? आपल्या कारमध्ये आउटसाइडला काय केलेला असतो? फिट केलेला असतो. ओके, समजलंय? येस मॅम. ओके. त्यानंतर स्टेट द फॉर्म्युला रिलेटिंग द ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स अँड फोकल लेंथ. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला मी फॉर्म्युला बुक मध्ये पण लिहून ठेवायला सांगितला होता. सांगू का मॅम? हा, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. v म्हणजे इमेज, सॉरी, v म्हणजे इमेज आणि u म्हणजे ऑब्जेक्ट आणि f म्हणजे फोकल लेंथ. इमेज डिस्टन्स. v म्हणजे इमेज डिस्टन्स, u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि f म्हणजे फोकल लेंथ. ओके, समजला फॉर्म्युला काय आहे? 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. v काय आहे? तुमचं इमेज म्हणजे प्रतिमा. कशा इमेज डिस्टन्स हे कुठून तुम्ही मेजर करणार? इमेज डिस्टन्स हे कुठून मेजर करणार तुम्ही? पोल पासून. द डिस्टन्स फ्रॉम द पोल टू द इमेज, बरोबर. हा तुमच्या इकडे पोल काढला आपण, हा, आणि तुमची इथे आहे तुमचा
आणि इथे आहे सपोज तुमची इमेज इथे आली बरोबर. तर डिस्टन्स बिटवीन द पोल अँड ऑब्जेक्ट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, म्हणजे हा झाला तुमचा यू बरोबर. आणि इमेज बिटवीन द डिस्टन्स बिटवीन द इमेज म्हणजे प्रतिमा आणि ध्रुवा मधलं अंतर जे आहे ते काय झालं तुमचं व्ही बरोबर. तर तुमचा आणि इज इक्वल्स टू काय येणार आहे 1/f फोकल लेंथ. तुमचे जे लेन्सचा पण जेव्हा आपण स्टडी करतो जे चष्म्याचे नंबर असतात ते फोकल लेंथ, लांबचा चष्मा जवळचा चष्मा, तो ह्याच फॉर्म्युलानी कॅल्क्युलेट करून फोकल लेंथ काढली जाते की जेणेकरून तुम्हाला लांबचा जर चष्मा असेल तर लांबचा कसा फोकस होईल, जवळचा असेल तर जवळचा कसं फोकस होईल. तर अशा या फॉर्म्युलाजनी कॅल्क्युलेट करून ती फोकल लेंथ फाइंड केली जाते. ओके समजलंय. हा फॉर्म्युला तुम्हाला जर कोणी दिला नसेल परीक्षेच्या ह्याच्यामध्ये, जर तुम्ही कोणी दिला नसेल तर लिहायचंय कशामध्ये तुमच्या फॉर्म्युला बुक मध्ये. ओके 1/v प्लस 1/u प्लस 1/f सॉरी इज इक्वल्स टू 1/f आणि त्याच्या खाली u, v आणि f चं मिनिंग पण लिहायचंय. ओके येस मॅम. Next, an object is placed exactly at the center of curvature of a concave mirror. Describe the nature and size of the image formed. आता आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे सेंटर ऑफ कर्वेचर. मॅम मी सांगू का? द इमेज इज फॉर्म ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर आणि तिचं नेचर म्हणजे द नेचर इज रिअल अँड इन्व्हर्टेड अँड हर साइज द साइज इज सेम साइज ॲज द ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा आपण सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर इन्सिडेंट रे पास झाला तर जो इन्सिडेंट रे ज्या पाथने जातो ना तर त्या सेम पाथने रिफ्लेक्टेड रे येत असतो. त्यामुळे जी नेचर होतं त्या इमेजचं तर ते रिअल असतं आणि उलट असतं, इन्व्हर्टेड असतं आणि जी साईज असते ती सेम साईज असते. येस ओके बरोबर. मग अशीच आपण नियम रूल 3 इथे वरतीच बघितला. रूल 3 काय आहे, जर सपोज तुमची इन्सिडेंट रे जो आपण रे जातो तो जर सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे केंद्रातून गेला, कसल्या वक्रतेच्या केंद्रातून गेला तर तो त्याच पाथनी काय होतो रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो. त्यामुळे तुमची जी इमेज फॉर्म होणार आहे ती तिकडेच फॉर्म होणार आहे सेंटर ऑफ कर्वेचरला. तिचं नेचर कसं असणार आहे उलट, इन्व्हर्टेड म्हणजे उलट आणि रिअल असणार आहे कारण सेम पाथवर येणार आहे ना. जर सेम पाथवर असेल तर काय असते इमेज नेहमी सेम साइडला असेल तर इमेज काय असते रिअल असते बरोबर. सेम साइडला जर असली तर म्हणजे इन फ्रंट ऑफ मिरर आली तर ती काय असते नेहमी रिअल असते आणि बिहाइंड बॅक साइडला आली तर व्हर्च्युअल असते. त्यामुळे नेचर कसं असणार आहे रिअल आणि इन्व्हर्टेड. आणि साईज काय असणार आहे तिची साईज असणार आहे सेम साईज कारण ती सेम पाथनी येणार आहे ना. त्यामुळे साईज पण काय असणार आहे सपोज इथून माझा रे गेला बरोबर त्याच रेनी त्याच पाथनी आला तर साईज काय असणार आहे सेमच साईज असणार आहे. ओके समजलं सगळ्यांना समजलं. येस ओके एनी डाऊट ह्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे? नो मॅम नो डाऊट. नो मॅम. ओके सगळे आपापल्या नावाने जॉईन झालेत ना? येस टीचर. येस मॅम. ओके त्यानंतर इफ अन इन्सिडेंट रे passes through, आता नेक्स्ट कंडिशन दिले, passes through the principal focus of a spherical mirror, what is the path of reflected ray? बघा तुम्हाला सारखे सारखे क्वेश्चन विचारले. काय होईल प्रिन्सिपल फोकस मधून गेला थांब अजून नेक्स्ट दुसरं मला दुसऱ्या आन्सर हवंय. मॅम कोणी नाही दिलं तर मी देते प्लीज. हा न्यू वन मला हवंय.
नाहीतर मी सरळ नाव घेणार एकेकाचं. टीचर क्वेश्चन मराठीत सांगा ना. हा, जर तुमची इन्सिडेंट मॅम मी सांगू का? थांब एक मिनिट. इन्सिडेंट रे म्हणजे इन्सिडेंट रे काय माहितीये तुला? इन्सिडेंट रे कोणता किरण? आपाती किरण. अपाती किरण. अपाती किरण जर प्रिन्सिपल फोकस मधून गेला तर जो परावर्तित किरण आहे त्याचा पाथ कोणता असेल, कोणती दिशा असेल? मॅम मी सांगू दीदी. मॅम मी सांगू का? हा सांग. मॅम कोण सांगेल? सांग आदिती. If a ray pass through the principal focus means f of a spherical mirror, it's reflected parallel to the principal axis. येस, मगाशीच आपलं डिस्कशन झालं होतं. जर हा रे तुमचा फोकस मधून गेला तर काय होईल? पॅरलल. आणि जर पॅरलल असेल तर तो कशातून जाणार? प्रिन्सिपल फोकस मधून. बरोबर? नेहमी लक्षात ठेवा, उलट कॉम्बिनेशन आहे. समजलं? सिंपल क्वेश्चन आहे. येस मॅम. येस, त्यामुळे हा रूल लक्षात ठेवायचाच आहे. आता नेक्स्ट वन. A person is standing 2 meters in front of plane mirror. How far away is the person from his image? खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. 4 meters मॅम. 4 मीटर. यस मॅम. कारण म्हणजे ती इमेज जी बनती ना ती मिररच्या बिहाइंड बनते. म्हणजे जर आपण ते पर्सन इमेज म्हणजे आपण जर त्यांचं टोटल केलं ना, टोटल डिस्टन्स 2 मीटर प्लस 2 मीटर, तर आन्सर येतं 4 मीटर. हा, आणि सपोज जर तुम्हाला असं विचारलं असतं की इमेज डिस्टन्स विचारलं असतं तर तुम्ही काय सांगितलं असतं? 1 मीटर. किती? काय? 4 मीटर सांगितलं. बरोबर? हा तुमचा प्लेन मिरर आहे. हा, इथे काय आहे? पर्सन उभा आहे. बरोबर? पर्सन उभा आहे आणि प्लेन मिरर मध्ये डिस्टन्स सेम असतं. जसं डिस्टन्स ऍक्च्युअल असतं तेच डिस्टन्स तुम्हाला इमेज मध्ये भेटतं. जर सपोज इथे 2 आहे तर इथे पण काय भेटणार तुम्हाला? 2च भेटणार. बरोबर? म्हणून ते टोटल. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? हाऊ फार अवे इज द पर्सन फ्रॉम द इमेज. म्हणजे एखादा पर्सन जर आरशापासून 2 मीटरवर उभा आहे, बरोबर, समोर आरशाच्या समोर, तर त्याच्या प्रतिमेपासून त्याचं डिस्टन्स अंतर किती? टोटल अंतर विचारलं आहे. कारण आपल्याला प्लेन आरशामध्ये प्रतिमा कशी भेटते? सेम डिस्टन्सवर भेटते. त्यामुळे हे टोटल डिस्टन्स काय झालं? हे 2 माणसाचं या मिरर पर्यंतचं अंतर 2 मीटर आणि इमेजचं मिररचं अंतर 2 मीटर. म्हणून या दोघांचं टोटल अंतर किती झालं? 4 मीटर. समजलं? येस मॅम. हा, आणि जर सपोज तुम्हाला विचारलं असतं की इमेजचं डिस्टन्स किती आहे, ओके, तर तुमचं आन्सर आलं असतं 2 मीटर. किती आलं असतं? 2 मीटर. 2 मीटर. हा, त्यामुळे क्वेश्चन तुम्ही केअरफुली वाचायचे की कशाचा आन्सर विचारलंय. आता त्यांनी आन्सर विचारलंय की पर्सन आणि इमेज मधलं अंतर विचारलंय. तुम्हाला असंही विचारू शकतात की इमेजचं डिस्टन्स किती आहे, ओके, किंवा इमेजचं डिस्टन्स देतील आणि पर्सनचं डिस्टन्स विचारतील. ओके, समजलं? दोन्हीकडचं डिस्टन्स प्लेन मिरर मध्ये. हा, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये नाही. प्लेन मिरर मध्ये डिस्टन्स काय येतं? नेहमी सेम येतं. ओके, क्लिअर? येस मॅम. एनी डाऊट? काय डाऊट आहे अजून? नो मॅम. ओके, सगळे क्वेश्चन क्लिअर झालेत? येस मॅम.
मॅम मराठी मीडियम, मॅम समजलंय सगळे क्वेश्चन? येस मॅम. हॅलो मॅम. हा मॅम हे जे 4 नंबरचं आहे ना, मिरर इज typically made by coating the back surface of a glass piece with a reflecting film of. तर याचा आन्सर आहे अल्युमिनियम और सिल्वर, हे आन्सर आहे. हो. पण हा. जे म्हणजे मी असं पण वाचलं होतं की जी लीड कोटिंग ऑक्साईड होते ना पण असतं. मिररच्या मागे, तर त्याचं लेड ऑक्साईडने पण कोटिंग केलं जातं. हा, ते पण केलं जातं. मोस्ट ऑफ अल्युमिनियम और सिल्वर असतं. इन सम कंडिशन लीड ऑक्साईड वापरतात, पण Okay, मोस्ट ऑफ अल्युमिनियम और सिल्वर असतं. लीड म्हणजे काय? शिसं. ओके, अजून काय डाऊट आहे नो टीचर. तुम्हाला? ह्याच्यात मेनली काय करायचंय? लॉज ऑफ रिफ्लेक्शन, फॉर्म्युला, मेन टॉपिक लक्षात ठेवून द्या. फॉर्म्युला आता आपण बघितला तो, रे डायग्राम, त्यानंतर या कंडिशन आपण आता बघितल्या त्या कंडिशन्स. ओके, आणि मेन तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन करूनच ठेवायचंय. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स. सिंपल स्टेटमेंट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्टन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि नॉर्मल आर इन अ सेम प्लेन. ओके, हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला करून ठेवायचे. क्लिअर? येस मॅम. ओके, Yes. ठीक आहे, चलो. कोणाला डाऊट आहेत का? आताच विचारा. न्यूमरिकल्स वगैरे केलेत ना लेसनच्या खालचे? मला कोणाचा तरी डाऊट होता ना एकीचा न्यूमरिकल्सचा ह्या लेसनच्या रिलेटेड? नो टीचर. नो? नो. नाही, हा कुठला? सॉरी, लावण्य. हा करंट इलेक्ट्रिसिटी होतं का लावण्य? येस मॅम. तो खूप दिवसापासून म्हणजे मी अनमोल मॅम कडे पण सांगितलं होतं, त्यामध्ये मला मॅमला भेटला. हा, भेटलं का तुला आन्सर? पण मला आन्सरच नाही मिळाला. काय भेटलंय? ठीक आहे, मी आज पाठवते.